हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि मी घरी आली आहे फायनली खूप दिवसांनी. आणि ही पण आली आहे, पण ही फार झोपी गेली आहे, त्याच्यामुळे तिला नाही दाखवणार मी तुम्हाला, कारण ती खूपच जास्त आळशी मुलगी आहे. आणि काय नाही, आज आहे 9 तारीख, 9 जानेवारी आणि आज आहे मम्मीचा बड्डे. तर आमचं असं चाललं आहे की केक करायचा की मागवायचा बाहेरून, म्हणजे पण करायला खूप कंटाळा आला आहे. मम्मी पण बाहेर गेली, असं टाईम खूप आहे आमच्याकडे केक करायला, पण थंडी ते खूप पडलं, मी कंटाळा पण खूप आला. तसं करायला पाहिजे मी, पण आता मला कळत नाही मी काय करू. तसं मी आधी सांगितलं आहे केकचं पाहू. तर मी म्हणत होते की तसं आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे केक एका बेकरीवरून, मग तो पण येईल. पण मला असं वाटतं की थोडंसं घरी पण काहीतरी करायला पाहिजे ना बड्डेसाठी. म्हणून माझं चाललेलं की मी पण थोडासा घरी एक केक करून बघते. म्हणजे माझा आता पण एक पण केक कधीच चांगला झालेला नाही. हिस्ट्री खूप घाण आहे माझ्या केकची, बेकिंगची. त्याच्यामुळे मला थोडीशी भीती पण वाटते की करू की नको, बिनकामाची मेहनत वेस्ट पण जाईल आणि कोणी खाणार पण नाही, आणि बाहेरचं केक आलं असं माझ्या केककडून बघणार पण नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल. पण आता मम्मी बाहेर गेली सध्या, मम्मी मंदिरात गेले पप्पासोबत. आणि तसं मला कंटाळा तर आला आहे, पण मी तर थोडा आराम पण केला तर मला बरं वाटतं आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात चाललं की केक करावा मी मम्मीसाठी. तसं मी उठल्यापासून आज बरेच काय काय केले. पहिले मी हलवा केलेला, मग सगळं घराचं काम ते आवरलं. आणि मग मम्मीला जो आवडतो खायला, म्हणजे लाईक मम्मीला मेथीची भाजी गरम करून खूप जास्त आवडते, ती मी खायला केलेली तिला. आणि ऑलमोस्ट मी आज सगळं काम केलं घरचं, लाईक मम्मीला काहीच ताण नाही दिला. प्राऊड ऑफ. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आता वाजलेत 5:45 आणि मम्मी आता ऑलमोस्ट 5ला गेली आहे बाहेर पप्पासोबत. तर मग मम्मीला अजून वेळ यायला, तसा ती येईल आता 7पर्यंत. आणि आज रात्री पावभाजीचा प्लॅन आहे, तर रात्रीचा सगळा स्वयंपाक मी आणि कल्याणी मिळून दोघीच करणार आहेत. कल्याणी तसं त्यामध्ये फक्त भाजी करणार आहे आणि मी पाव भाजणार आहे. मी खूप मोठं काम करणार आहे गायचं, पाव भाजायचं काम करणार आहे. कारण पावभाजीची भाजी मी करू शकते, पण स्टील आज कल्याणी आली तर तीच करेल, कारण सकाळपासून मी बरंच काय काय केले. आणि आता जिनी ट्युशनला गेली सध्या, ती येईल थोड्या वेळात. जिनी आली की जर केक झाला असेल तर मी जिनीला केक आणायला पाठवलं मामींकडे, आणि जर नसेल झाला तर मग मी घरी केक करायला स्टार्ट करेल. थोडासा खूप साधा करेल, जास्त काय नाही, कारण मी बघेल यूट्यूबला तसे मी 1-2 रेसिपीज बघितल्या, त्यातपैकी एक करेल. पण जिनीच्या याच्यावरती डिपेंड आहे की केक झाला आहे नाही झाला आहे. असं वाटतं थोडंसं डेकोरेशन पण करावं बड्डेसाठी, पण फुगे येते, पण मम्मीला पुन्हा वाटेल. पाहू, करेल काहीतरी. मी दाखवतो तुम्हाला कल्याणी काय करते. आणि हां, मी आता घरी सध्या सुट्ट्या तर काय नाही आहेत, पण मला खूप जास्त बोर झालेलं नाही. मी दिवाळीपासून घरी नव्हतं आले आणि ऑलमोस्ट 2 महिने झालेत मी घरी नव्हता. दॅट्स वाय मी घरी येऊन गेलं आहे आता. आणि माझी कालची 8 तारखेची ट्रेन होती. 8 तारखेला ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दिसलं असेल. 8 तारखेला 7ची ट्रेन होती, तेव्हा मी इकडं आले. सकाळी 7ला इथं पोहोचले. आणि पहिल्या दिवशी काय नाही, एकदम चिल आराम, खाणं पिणं झोपणं, आणि प्लस मी स्वयंपाक पण केला पहिल्या दिवशी पण. आणि मग काय नाही, अजून तर मस्त मज्जा चालली आहे. आता जेवढे दिवस सुटतात 19पर्यंत सुटतात, तोपर्यंत मी चिल मारणार, नुसती मज्जा करणार, खाणार पिणार झोपणार. मग गेल्यास तर आहेच तेच घटिया कॉलेज, तेच सगळं. त्याच्यामुळे आता मी लोड नाही घेणार कॉलेजचा. आता मी प्रॉपर एन्जॉय करणार. मेंटल पीस पाहिजे, मेंटल पीस. A few moments later. बंकू भैया कभी ना हारे, बंकू भैया. आमचे बंकू भैया दाखवतो तुम्हाला मी. ब्रो नको काढू मार खाशी. आणि ही पोरगी अशीच आल्यापासून ह्याच पोझिशनमध्ये झोपली आहे. लाईक ही आज 2 तास आंघोळ केल्याने मग ही अशीच झोपी गेली. कल्याणी काळे, शो युअर मुखडा प्लीज. अजून आमची सगळ्यात छोटी नमुनी यायची आहे. कल्याणी यार काय करायचं सांग ना यार. कल्याणी तू अशी झोपल्यास कसं होणार आहे बेपावलट. कल्याणी उठ, कल्याणी उठ. नॉनसेन्स होतो, नॉनसेन्स घटिया. झोप तू झोप बावलट. ही काही करणार नाही, हिच्याकडे मला काही अपेक्षा पण नाही आहे, त्याच्यामुळं मीच काहीतरी करते. पहिले तर मी जिनीला कॉल करते, पण जिनीकडे फोनच नाही आहे. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. ठीक आहे, तर मी थोडी नॉर्मल स्टेटला आले. तर मी असं म्हणते की जर जिनी आली नाही लवकर तर मीच जाऊन केक आणते. येस, मेरे को ही करना पड़ेगा अब सब कुछ.
क्योंकि ये दोनों बहुत आलसी और घटिया लड़कियाँ. मम्मी पण येईल आता लगेच. तोपर्यंत मी तुम्हाला मम्मीचे बर्थडे गिफ्ट दाखवते मी जे मम्मीला घेऊन आली आहे तिकडून. आणि असं वाटतं मला केसमध्ये पिन अडकली आहे. येस, हे छोटंसं फूल माझ्या केसांच्या मागे लागलेलं आहे. वाव, नकली फूल. दाखवते गाइस तुम्हाला मी मम्मीसाठी काय बर्थडे गिफ्ट आणलं आहे. चलिए तो फिर देखते हैं मम्मा का बर्थडे गिफ्ट्स. अभी मम्मी फ़िलहाल घर पे नहीं है, तभी तक हम दे सकते हैं, बाद में वो आ जाएंगी. और ये लड़की बहुत आलसी हो चुकी है. सगळे लाईट लावले यार रूमचे. इतक्या पप्पा असले तर मला नक्की काहीतरी बोलले असते. वाव, फॅन नको आहे मला, थंडी आहे यार. ठीक आहे. बंकू भैया टॉप 2 थंडी लुक्स. असं वेगळं काही खूप सुचलं नाही, पण मला जे असं वाटलं की मम्मीला गरजेचं ते मी घेऊन आली आहे. तिने मला सांगितलं पण होतं की तिला काय पाहिजे, त्याच्यासाठी मग तेच मी आणलं आहे. तिला वेगळं असं जास्त डोकं स्वतःचं नाही लावलं, कारण खर्च झाला असतं तर नंतर काय यूज केलं असतं. छान झालं, मी बांधते. थोडेसे विंचरतेच केस मी, खूप कंटाळा आला तसं मला. आणि गाईज, हा कल्याणीचा कोंब, तो व्हायरल कोंब जो मी तिला खूप दिवस झाला आणा म्हणतो, पण तिने माझ्यासाठी नाही स्वतःसाठी आणला. आणि हा माझावाला ड्रीमवाला की आता इथं नाही आहे रूममध्ये, मग तिला कळणार पण नाही जर मी तिचं कंगवा यूज केलं तर. हे मला माहिती आहे थोडंसं अनहायजेनिक आहे, पण ठीक आहे. हा याच्यामध्ये काही अडकणार नाही असं पण, आणि हा लगेच क्लीन होऊन जातो, म्हणून मी हा यूज करू शकते. असं म्हणतात की ह्या कंगवाने गुंता खूप लवकर निघतो आणि प्लस हेअरफॉल पण कमी होतो. वा, वाटत नाही मला काही फरक, हे पण खरंच चांगलं आहे यार, बेटर वाटतं जरा. लवकर निघतो गुंता, खूप केसामध्ये गुंता आहे तसं माझ्या. बंकू भैया कभी नहारे बंकू भैया. ठीक आहे, थोडंसं नीट आहे आता. असे बँग्स काढल्यापासून मी खूप अशी हे झाली, त्रस्त झाली यांना. ओके, नाईस. थोडासा लिप बाम लावते कारण खूप ड्राय झालं थोडं पाहिजे. असं पण माझा कॅमेरा खूप हागरा आहे, याच्यामध्ये मी किती चांगलं काय केलं ते तुम्हाला दिसणार नाही आहे. ते वा, तर मी बोट लावलं तर डायरेक्ट व्हाईट होऊन गेलं. वा वा वा. हाँ ये कर लो पहले. ओके, पण हे काय आहे म्हणजे नॉनसेन्स. ठीक आहे, इग्नोर. हे जर केलं तर मला कधीच तुम्ही 2000 years later. विषय किती भरकट होऊ शकते. मी तुम्हाला ते आणले माझे जे मी मम्मीला गिफ्ट आणले ते दाखवायला, पण मी स्वतःला आवरत बसले. वा, म्हणजे डिस्ट्रॅक्शन माझ्यामध्येच आहे. चल स्टार्ट करूया. तर फर्स्ट जे गिफ्ट आहे मम्मीला मी आणलं की तिने सांगितलं होतं की मला हे पाहिजे, पण मी एक्स्ट्रा अजून एक आणलं. तर हे म्हणजे फर्स्ट हे, ओ माय गॉड सॉरी, ही पर्स आणली आहे मम्मीला. ही पर्स अशी हँडबॅग, ती अशी घेऊन जाऊ शकते कुठे पण, इझी टू कॅरी. धिस वन गाईज, धिस वन नॉईस. असं वाटतं स्पेसिफिकली ह्या रूममध्येच माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूपच जास्तच घटिया आलेली आहे. मे बी लाईट नाही आहे इथे जास्त, कारण एकच लाईट आहे. पण मी इथेच व्हिडिओ कंटिन्यू करणार, पुढे नाही जाणार, कारण पसारा सगळं पुढे घेऊन जावं लागेल मला वापस. जो सेकंड आहे गिफ्ट तो मी दाखवतो. सेकंड पण आहे एक पर्स, वेगळं काहीच नाही. सॉरी, उलटी धरली. पर्स खोलून दाखवते मी. यप, म्हणजे ही पर्स तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता, लाईक ॲज अ वॉलेट म्हणून. छोडीशी पर्स आहे, छोडीशी. मम्मीला भाजीपाल्यासाठी पर्स पाहिजे माझ्या. लाईक मम्मी अशी होती की तिला चेनवाला नको आहे, चेनवाल्यामध्ये कसं अडकतं खूप जास्त, त्याच्यामुळे तिला मी ही बटनवाली पर्स आणली आहे. म्हणजे कलर सेम नाही आहे गाईस, वेगळा कलर. मला पण असं वाटलं होतं कलर सेम आहे, नाही आहे. ही एक अशी घेऊन जाऊ शकते, आणि ही एक अशी हातात ठेवायला. ॲट अ टाईम दोन्ही नाही, ॲट अ टाईम एकच पण. किंवा मग ही याच्यामध्ये पण जाऊ शकते. सो टॅलेंटेड. म्हणजे ही ॲट अ टाईम एकदाच दोन्ही पण पर्स अशा घेऊन जाऊ शकते याच्यामध्ये टाकून. किती बकवास करते मी शी. ओके, तर मी अजून एक गिफ्ट आणलं ते दाखवते आता. ओ माय गॉड,
दिस कॅमेरा प्लेसिंग नॉनसेन्स आहे हे. शी यार कधी बसेल माझं त्याबद्दल. ओके वाव ही फ्रेम जास्त चांगली आहे. बंकू भैया कभी नहावे बंकू भैया. तर जे सेकंड गिफ्ट आहे बसावंच लागणार आहे मला खाली आता. तर हे ते आहे हे ओ माय गॉस नाही चुकीची इयरिंग सुचवली मी. ये कसं म्हणजे माणसाने एवढं गणगण असावं. हे वाला इयरिंग्स आहेत ते दिसतात का ब्लर मारतं नाही दिसतात तरी पण मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. पण थांबा पहिले फ्रंटने दाखवते ट्राय करून. खूप छान वाटतील हे. खूप छान जर घातले तर लाईक असे टॉपसारखे ते तुम्ही फक्त साडीवरती विअर करू शकता. तुम्ही म्हणजे मम्मी कराल विअर तुम्ही नाही. इग्नोर माय पिंपल्स. मस्त वाटतील पण हे असे घातल्यास. वाव खूपच छान. ओके असे ते नऊवारी साडीवरती किंवा कुठल्या पण ट्रॅडिशनल साडीवरती त्याला खूप छान दिसतील म्हणून मी आणले. वाव वॉट अ चॉईस यार. अप्रिशिएट. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा असे वाव हे अजून चांगलं दिसतंय. मी म्हणते की मम्मी मला बोललं की हे 1 ग्राम गोल्डवाले आहेत. पण मी तिला खोटं बोलली आहे. मग तिला असं वाटतं हे खूप जास्त महागाचे आहेत पण ते नाही आहेत महागाचे ॲक्च्युली गाईज. ते फक्त आहेत नाही सांगणार प्राईस नाही सांगू शकत. ओके ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. वाटतं आमची जिनी मॅडम आल्या आता. तिला बोलावं लागेल मला केकबद्दल नाही तर तिला काहीच माहीत नाही आहे. बांधून टाकले मी. तो माझा भास होता. बाहेर कोणीच आलेलं नाही आहे. माझे कानं वाजायला लागतात आजकाल खूप जास्त. काल मम्मीला म्हणते गेटला कोणीतरी आले पण कोणीच नव्हतं ॲक्च्युली बाहेर बघायला गेलं तर. मम्मी मला म्हणते इतके लोक तुझी कानं खराब झाली. वा म्हातारी झालीस तू म्हातारी. मी तर खूप थकली आहे. तुम्हाला फक्त तेवढं दाखवून. आणि या कल्याणी काय स्टिल पडलेली आहे. खूपच जास्तच ती मोकळी झाली आहे घरी आल्यापासून. लाईक झोपती नुसती झोपती. काही करत नाही काम बिलकुल नाही. कोई कितना गवार हो सकता है. जाहिलियत की भी हद होती है. Meanwhile. आणि काहीच मी खूप जास्त बोर होत होते आणि हा माझ्या पागल भावाने मला लगेच कॉल केलाय आणि हा मला पकवते अजून कॉल करून आणि मला काही सांगत पण नाही. हा खूप जास्तच पागल माणूस आहे. भैया हाय कर व्लॉग चालले भैया प्लीज. आणि ॲक्च्युली मम्मीला बोलण्यासाठी कॉल केला पण मम्मी घरी नाही त्याच्यामुळे त्याला मला बोलायला लागतं. खूप त्याचं लकी आहे हा. काय त्याच्यामुळे तो साईडला बघतोय ना. हो मा गॉस जा नाहीये मावशी घरी. ठेव फोन जा निघ. बाय बाय बाय. हां ठेव. मला नाही ठेवता माझ्या 2 फोन आहेत.